नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आबईच्या शेंगा बनवणार आहे, तर त्यासाठी इथे कोवळ्या आबईच्या शेंगा घ्यायच्या आहे। आता ही थोडीशी जरड आहे, तर ही सुरुवातीला शिजवून घ्यायच्या आहेत आणि ह्या सुरुवातीला चिरून घ्यायच्या आहेत। आता थोड्याशा जाड चिरल्या तरी पण चालू शकतं किंवा अशा बारीक बारीक चिरल्या तरी पण चालू शकतं। खूप छान अशी ही भाजी होते। ही खरं तर रानभाजी आहे आणि पावसाळ्यात या शेंगा जास्त येतात। तर आता या ज्या शेंगा आहेत त्या शेतातूनच आणलेल्या आहेत। तर या पद्धतीने सर्व शेंगा या कापून घ्यायच्या आहेत। याची जी साईडची बाजू आहे ती कापून घ्यायची आहे, म्हणजेच त्याच्या शिरा लगेच निघल्या जातात आणि व्यवस्थित असं ही शेंग कापता येते आणि व्यवस्थित शिजली जाते। त्याच्यामुळे साईडची कड ही चिरून घ्यायची आहे। जाड शेंग असेल तरच या पद्धतीने, जाड जर शेंग असेल तर त्यामध्ये गर जास्त असतो, खायला मजा येते आणि शेवग्याच्या शेंगा जशा लागतात तशाच्या शेंगा चवीला लागतात। जाड शेंग कापून झाल्यानंतर त्यामध्ये जो हा जाड थर असतो तो लगेच निघला जातो हाताने। हा काढून घ्यायचा आहे, म्हणजे खाताना दाताखाली येत नाही आणि व्यवस्थित असे मऊ शिजले जातात। फक्त जाड शेंग असेल तरच हा प्रॉब्लेम येतो, त्यावेळेस मात्र आतमधला हा जाडसर भाग हा काढून घ्यायचा आहे, म्हणजे भाजी ही व्यवस्थित होते। हे पहा, हा भाग टाकून द्यायचा आहे। या शेंगा आता स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे। एका पाण्यात धुतल्या तरी पण चालू शकतं। आता हे पाणी टाकून द्यायचं आहे। आता यामध्ये शिजण्यासाठी पाणी घातलेलं आहे, थोडंसं मीठ घालायचं आहे म्हणजे चव छान येते आणि थोडीशी हळद। मस्त अशा या मऊ शिजवून घ्यायच्या आहेत किंवा कुकरला एक शिट्टी घेतली तरी पण चालू शकतं। आता भाजी बनवण्यासाठी इथे एक कांदा हा भाजून घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर, लसूण आणि खोबरं हे भाजून घ्यायचं आहे आणि इथे शेंगदाणे थोडेसे घेतले आहे आणि तीळ। आता याचं सर्व वाटण करून घ्यायचं आहे। इथे वाटण करून झालेलं आहे, यामध्ये पाणी घालून बारीक असं वाटण करून घेतलेलं आहे। इथे या शेंगा मस्त अशा शिजलेल्या आहेत। आता शेंगाची भाजी ही फोडणीला घालायची आहे। तेल इथे छान तापलेलं आहे आणि आता या तेलामध्ये हे वाटण घालायचं आहे। आता हळद घालायची आहे। काळा मसाला 2 चमचे घालायचा आहे, एवढाच मसाला यामध्ये घालायचा आहे। तुमच्याकडे जर काळा मसाला नसेल तर तुम्ही याला कांदा लसूण मसाला आणि थोडंसं लाल तिखट घालू शकता आणि धण्याची पावडर। आता मस्त असं तेल सुटलेलं आहे। यानंतर आता या शेंगा यामध्ये घालायच्या आहे। शेंगाचं पाणी हे टाकून न देता यामध्येच घालायचं आहे, म्हणजे त्याचा जो अर्क सगळा यामध्ये उतरला जातो। यामध्ये मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यानंतर व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे। गॅस हा फुल करायचा आहे आणि जेवढा रस्सा तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही यामध्ये पाणी गरम करून घालायचं आहे। आता यामध्ये पाणी घालणार आहे आणि छान अशी उकळी येऊ द्यायची आहे फुल गॅसवर। नंतर 5 मिनिट बारीक गॅस करून उकळू द्यायचे आणि गॅस बंद करायचा आहे। छान अशी इथे उकळी आलेली आहे। काळा मसाला तयार करून मस्त अशी ही भाजी बनवलेली आहे आणि खूप छान लागते।
बाजरीच्या भाकरीबरोबर तो खूप छान लागते। इथे छान अशी भाजी तयार झालेली आहे। हे पहा, मस्त अशा या शेंगा झालेल्या आहेत। या शेंगा भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबतही खूप छान अशा लागतात। करून नक्की बघा एकदा। हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।